नमस्कार मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरलेले आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे अर्ज यामध्ये रिजेक्ट झालेले आहे, तर आपण या अर्जाच्या करंट स्टेटसमध्ये पाहू शकतात की अर्ज नाकारण्याचे कारण पाण्याचे शाश्वत जलस्रोत उपलब्ध नसणे या कारणामुळे या शेतकऱ्याचा जो काही अर्ज आहे हा अर्ज महावितरणने रिजेक्ट केलेला आहे. आणि येथे अर्जाच्या सद्यस्थितीमध्ये परतावा प्रक्रिया पूर्ण झाली आणि रक्कम लाभार्थीला हस्तांतरित केली. आणि येथे खाली डिस्क्रिप्शनमध्ये ट्रान्सफर टू सबमिटेड बँक डिटेल्स म्हणजेच हे जे काही पैसे भरलेले आहे या शेतकऱ्याने 3 HP ही जी काही रक्कम आहे या शेतकऱ्याच्या बँक अकाउंटमध्ये जमासुद्धा झालेली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये तशा प्रकारची माहिती दाखवत आहे. त्याचप्रमाणे मागील व्हिडिओमध्ये आपण असंही पाहिलं की या अर्जाच्या करंट स्टेटसमध्ये सुद्धा आपण पाहू शकतात अर्ज नाकारण्याचे कारण आहे 7/12 मालकीची कागदपत्रे अयोग्य आणि अर्जाच्या सद्यस्थितीमध्ये परतावा प्रक्रिया पूर्ण झाली आणि रक्कम लाभार्थीला हस्तांतरित केली. आणि डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकतात की ट्रान्सफर टू सोर्स पेमेंट म्हणजेच याचे जे काही पेमेंट आहे 7.5 HPचा हा जो काही भरणा केलेला आहे या शेतकऱ्याने, तर हे पैसे या शेतकऱ्याच्या बँक अकाउंटमध्ये गेलेले नाही, तर कुठे गेलेले आहे ट्रान्सफर टू सोर्स पेमेंट म्हणजेच ज्यांनी कोणी हा जो काही भरणा केलेला आहे ऑनलाईन, तर त्याच्या बँक अकाउंटमध्ये हे पैसे जमा झालेले आहे. शेतकऱ्याच्या बँक अकाउंटमध्ये हे पैसे जमा झालेले नाही याची माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेली आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो हा एक तिसरा अर्ज आपण येथे पाहू शकतात की येथे अर्जाच्या सद्यस्थितीमध्ये येथे अंतिम नकार आणि परताव्यासाठी पात्र म्हणजेच या शेतकऱ्याचा अर्जसुद्धा येथे रिजेक्ट झालेला आहे. अर्ज नाकारण्याचे कारण आहे होल्डवर असलेल्या कागदपत्रांची अपूर्तता. तर 4 ते 5 महिने होऊनसुद्धा हे जे काही पैसे आहे हे पैसे या शेतकऱ्याच्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेले नाही. परंतु महावितरणतर्फे या शेतकऱ्याला अशा प्रकारचा SMS हा प्राप्त झालेला आहे. तर या SMS मध्ये आपण पाहू शकतात की मागेल त्याला सौर पंप योजनेअंतर्गत आपला सोलार पंपाचा अर्ज क्रमांक जो काही असेल तो नामंजूर झाल्याने आपले लाभार्थी हिस्सा रक्कम आपले बँक खाते तपशील अद्ययावत नसल्याने आपल्या खात्यावर जमा होऊ शकत नाही. आपणास विनंती आहे की आपण त्वरित महावितरणच्या मंडळ कार्यालयात संपर्क साधून आपले बँक खाते तपशील अद्ययावत करून घ्यावा. महावितरण अशा प्रकारचा SMS हा प्राप्त झालेला आहे. तर ज्या शेतकऱ्यांच्या अर्जाच्या करंट स्टेटसमध्ये अंतिम नकार आणि परताव्यासाठी पात्र असे बऱ्याच दिवसापासून जर दाखवत असेल, तर अशा शेतकऱ्यांना महावितरणतर्फे SMS हा आलेला असेल, तर आपला SMS आलेला आहे की नाही तो आपण एकदा SMS बॉक्समध्ये येऊन एकदा चेक करून पहा. कारण की हे जे काही पैसे आहे हे पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये येणार नाही. कारण की आपले बँक खाते हे अद्ययावत नसल्यामुळे तिथून जे काही रक्कम टाकली जात आहे ती आपल्या बँक खात्यामध्ये पोहोचत नाही. कारण की बऱ्याच शेतकऱ्यांनी अर्ज भरता वेळेस यामध्ये अकाउंट नंबर चुकीचा टाकलेला असेल किंवा अकाउंट नंबर बरोबर टाकलेला असेल, IFSC कोड दुसऱ्याच बँकेचा टाकलेला असेल, त्यामुळे अशा शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे प्रॉब्लेम हे येत आहे. तर त्यासाठी आपणास आपल्या जवळचे जे काही महावितरण ऑफिस असेल तिथे आपणास व्हिजिट द्यायची आहे मित्रांनो.